नमस्कार. परभणी जिल्हा वकील संघद्वारा आयोजित वकिलीची यशोगाथा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज ज्यांची यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे परभणी जिल्हा वकील संघातील ज्येष्ठ सदस्य आणि दिवाणी प्रकरणाचे गाढे अभ्यासक ॲडव्होकेट राजेंद्र प्रभाकरराव सराफ. सर नमस्कार आणि आपल्या कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. सर्वप्रथम आपल्याविषयी जाणून घेताना आपण वकिली क्षेत्राकडे वळण्याचं कारण आणि त्याच्याकरता काय पार्श्वभूमी होती या अनुषंगाने सर आपण काय सांगता येईल? मी माझं मनोगत व्यक्त करण्यापूर्वी सर्वप्रथम वकील संघ परभणीचे आभार मानतो. इतका चांगला जो उपक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे हे निश्चितच नवीन पिढीसाठी फार प्रेरणादायी राहणार आहे आणि त्यामधून नवीन पिढीला चांगला अभ्यास देखील होणार आहे. आमच्या घरच्याचं जी पार्श्वभूमी आहे ती आहे शेतकरी कुटुंबातली. घरी शेती भरपूर होती. वडील जरी BSc ॲग्री झालेले असले तरी शेतीमध्येच असल्यामुळे त्यांचा एक मानस होता की मुलं कुठेतरी पुढे जायला पाहिजे आणि इथं असलेल्या प्रॉपर्टीज आणि आपल्या घरची जी पार्श्वभूमीचा विचार करता त्यांचीच इच्छा होती की मी वकील व्हावं आणि त्यांच्या इच्छेमुळे आणि माझी स्वतःची देखील त्याच्यामध्ये स्वतःची इच्छा होती, प्रेरणा होती. याच्यामधून मी वकिली व्यवसायामध्ये आलेलो आहे. बरं, आता नवोदय वकील म्हणून खूप आव्हाने असतात. त्या अनुषंगाने आपण कोणाकडे अनुभव घ्यावा ज्युनियरशिपचा आणि त्या काळातली वकिलीतला एक ज्युनियर म्हणून काय अनुभव होता आपला? ही तर गोष्ट खरी आहे की मला वकिली माझ्या घराला कुठलीही पार्श्वभूमी नाही. माझ्या घरच्यांचा कुठलाही वकिली व्यवसायाशी संबंध आलेला नाही. आमच्या मिळकतीचे कधी लिटिगेशन्स यापूर्वी होते. मग वकिली व्यवसायामध्ये पहिल्यांदाच उतरल्यानंतर की जनरली जवळपास सगळे ज्युनियर आणि त्यांचे घरचे लोक करतात ते म्हणजे नामांकित वकिलांचे नावं त्यांच्याजवळ असतात. मग त्या पार्श्वभूमीतून मग मला पहिल्यांदा नाव आलं की पोंडुळकर साहेबांचं. एक तर मी गांधी पार्कमध्ये राहत होतो, घरही जवळ होतं आणि मला दिवाणीची पहिलेपासून आवड असल्यामुळे आणि त्यांचं ऑफिस दिवाणी असल्यामुळे मी पोंडुळकर साहेबाकडे काम सुरू केलं. परंतु कोर्टामध्ये आल्यानंतर लक्षात आलं की मला आणखीनही नवीन प्रकारचे दावे शिकायचे आहेत. व्हरायटीज ऑफ लिटिगेशनमध्ये माझा जास्त इंटरेस्ट होता आणि त्यावेळी नामांकित नाव होतं ॲडव्होकेट अशोकजी सोनी यांचं. त्यांच्याकडे व्हरायटीज जर पाहिली तर त्यांच्याकडे जिल्हा परिषद, MSCB, सर्व बँका, साखर कारखाने, इलेक्शन मॅटर्स, ग्रामपंचायत मॅटर्स आणि टोटल प्रॉपर्टी मॅटर्सचे मॅटर्स होते आणि माझ्या आवडीपोटीच आणि मी पोंडुळकर साहेबांची परवानगी घेऊनच आणि सोनी साहेबांना विचारून त्यांचं ऑफिस जॉईन केलं. बरं, ज्युनियरशिप करत असताना असं एखादं प्रकरण जे की आपण वैयक्तिक हाताळलं आणि त्याची आपल्याला विशेष स्मरण आजपर्यंत आहे, अशा एखाद्या प्रकरणाबद्दल आपल्याला काय माहिती सांगता येईल? माझ्या ज्युनियरशिपच्या काळामध्ये मी जरी सोनी साहेबांच्या ऑफिसमध्ये ज्युनियर म्हणून काम करत होतो, परंतु काही दिवसानंतर माझ्याकडे स्वतःचे मॅटर्स यायला लागले आणि त्याच्यामध्ये आवर्जून एक जे मॅटर होतं ते मॅटर होतं मेंटेनन्सचं, सिव्हिल मेंटेनन्सचं. त्या सिव्हिल मेंटेनन्सच्या मॅटरमध्ये ती स्त्री जी होती ती होती पाथरी तालुक्यातली राहणारी. तिचं सासर होतं हे नरसापूर परभणी तालुक्यातलं आणि प्रॉपर्टीबद्दल त्यांनी पाथरीच्या कोर्टामध्ये प्रकरण दाखल करण्याबद्दल तिथल्या वकिलांना विचारलं. नंतर ते ऑफिसला आले. सोनीसाहेब इतके छोटे मॅटर्स घेत नव्हते म्हणून ते माझ्याकडे आलं. त्यानंतर मी ते प्रकरणामध्ये अभ्यास करून हा विचार केला की जिथं प्रॉपर्टी आहे तिथं तुम्हाला ते मेंटेनन्सचं पिटिशन दाखल करता येतं आणि त्या पार्श्वभूमीतून मी ते पिटिशन दाखल करून तिला न्याय मिळवून दिला. सर, आपण वेगवेगळ्या प्रकरणात काम करता, परंतु विशेष प्रावीण्य आपलं दिवाणी प्रकरणात असल्यामुळे त्या अनुषंगानं नवीन पिढीच्या वकिलांनी दिवाणी प्रकरणामध्ये स्वतःला पारंगत करण्याकरता किंवा दिवाणी प्रकरणे चालवण्याकरता काय कौशल्य हवं या अनुषंगानं आपण काय मार्गदर्शन करता येईल? हे पहा, दिवाणी प्रकरणामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा अभ्यास खूप लागतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी स्मरणात ठेवाव्या लागतात.
आणि ज्युनियर वकिलांना माझं तर म्हणणं राहील की सातत्यानं त्यांनी वाचन केलंच पाहिजे. दुसरी गोष्ट, अपडेट होण्यासाठी सारखे जर्नल वाचणं अत्यंत गरजेचं आहे. स्मरणशक्तीच्या बाबतीत प्रत्येक व्यक्ती सारखा नसतो. ही बाब जरी बरोबर असली तरीही ज्युनियर वकिलांनी आपल्याला दिवसभरातलं जे काम करायचं आहे त्याच्या नोटिंग करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मी खरंच म्हणतो की जुनं जे कामकाज होतं ते कामकाज वकिली व्यवसायासाठी एक चांगले दिवस आणणारं होतं, ज्यामध्ये ज्युनियर वकिलांनी पहिल्यांदा डायरी मेंटेन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या डायरी मेंटेन करताना तुम्हाला त्या प्रकरणाच्या स्टेजेस समजतात, तुम्हाला त्या डायरीमध्ये स्वतःच्या दिवसभराची दैनंदिनी लक्षात येते आणि आपलं संध्याकाळी 5 वाजता आपण जर ती डायरी पाहिली तर आपलं कोणचं काम राहिलेलं आहे हे पण स्मरणात येतं आणि त्याच्यामुळे दिवसेंदिवस तुमचा विकास होतो. दुसरी महत्त्वाची बाब दिवाणीमध्ये अशी आहे की केवळ त्या फायलीतले कागद वाचून तुम्हाला जमणार नाही, तर तुम्हाला त्यामधील कायदा काय आहे, कायद्याच्या कोणत्या तरतुदी या प्रकरणाशी अवलंबल्या जातात आणि त्या अनुषंगाने हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे काय जजमेंट्स आहेत त्याचं आधी वाचन केलं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये, आता आजची परिस्थिती आणि पूर्वीच्या काळातली फार फरक आहे. पूर्वीच्या काळामध्ये एखादा दावा वकिलाकडे आल्यानंतर त्याला ते पुरेपूर वेळ द्यायचे, संपूर्ण त्याचा कायदा ॲथॉरिटीज पाहायचे आणि नंतर ड्राफ्ट करायचे. आजचा काळ असा आहे की पक्षकारांजवळसुद्धा वेळ नाही, त्याच्यामुळे ड्राफ्ट आधी होतो आणि नंतर कायदा पाहिला जातो. ते अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की ज्युनियर वकिलांनी हे पाहता आजच्या कालामानाप्रमाणे बदलसुद्धा गरजेचं आहे. तुम्हाला डिजिटलमध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे. जे तुम्हाला मीडिया, डिजिटल सायटेशन, जे प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत, जेणेकरून तुमचं काम त्वरित होईल. कारण आज पक्षकारांना वेळ नाही आहे. न्यायालयाजवळ तुम्हाला कामकाज करताना न्यायालयांना देखील वेळ नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कमी वेळेमध्ये तुम्ही त्यांच्याकडे जास्तीत जास्त कायद्याच्या गोष्टी सांगू शकताल. त्याच्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी जर ते अनुकरलं तर निश्चितच त्यांची प्रगती आहे. तसंच दिवाणी प्रकरणामध्ये प्लीडिंगला खूप महत्त्व आहे. त्या प्लीडिंगविषयी, प्लीडिंग करता काय असावं आणि काय नसावं या अनुषंगानं काय सांगता येईल? हे पहा, प्लीडिंग हा जो सिव्हिलमधला जो चॅप्टर आहे तो सिव्हिलचा गाभा आहे. आपण थोडक्यात त्याला हार्ट म्हणू शकतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की प्लीडिंग करत असताना पॉझिटिव्ह प्लीडिंग असणं अत्यंत गरजेचं आहे. निगेटिव्ह प्लीडिंग ही कायद्याला अभिप्रेत नाही. उदाहरणार्थ, एखादा फेरफार झाला आणि तो फेरफार कायदेशीर नाही असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर फेरफार घेतला आहे ही बाब पॉझिटिव्ह तुम्हाला द्यावीच लागेल. आणि केवळ कायदेशीर नाही असं म्हणून जमणार नाही, ते कायदा कसा आहे हे सुद्धा तुम्हाला थोडक्यात प्लीडिंगमध्ये घ्यावं लागेल. जोपर्यंत या प्लीडिंग रेकॉर्डवर येणार नाहीत तोपर्यंत न्यायालयाला एखादा दस्तऐवज गैरकायदेशीर आहे केवळ तुमच्या म्हणण्यावर म्हणता येणार नाही. आणि प्लीडिंगचं एक महत्त्व आहे. प्लीडिंग ही आपल्या न्यायव्यवस्थेमधली सर्वात मजबूत बाजू आहे. ज्यांची प्लीडिंग चांगली ते सुप्रीम कोर्टापर्यंतचे निकाल कायम राखू शकतात. असं एखादं प्रकरण की जे आपलं उच्च न्यायालयापर्यंत गेलं आणि आपल्या प्लीडिंगच्या आधारे किंवा आपल्या प्रयत्नामुळे ते तिथपर्यंत निर्णय कायम राहिला, असं एखादं प्रकरण आपल्या स्मरणात आहे का? एक मी स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टचा दावा दाखल केला होता. मुस्लिम फॅमिलीज होत्या आणि त्याच्यामध्ये ॲग्रीमेंट जो झाला होता त्या ॲग्रीमेंटमध्ये एक टर्म होती की त्यांच्या नावाने नगरपालिकेमध्ये नाव लावून घ्यायचं. तो त्या व्यक्तीला नाव लावता नाही आलं म्हणून त्याचे 2 एक्सटेन्शन ॲग्रीमेंट झाले आणि शेवटी मग आम्ही तो दावा दाखल केला. त्याच्यामधल्या प्लीडिंग्स माझ्या ज्या होत्या त्या पहिल्या ॲग्रीमेंटला धरून पुढे एक्सटेन्शनच्या सगळ्या प्लीडिंग्स होत्या. त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीनं आल्यानंतर वकिलांनी लिमिटेशनचा मुद्दा घेतला. माझ्याजवळ पैशाची व्यवस्था नव्हती माझ्या पक्षकारांकडे, तोही मुद्दा घेतला. परंतु
केवळ तो दावा मी प्लीडिंगच्या आधारे सुप्रीम कोर्टापर्यंत जिंकलो. सर, यानंतर आपण न्यायालयीन कामकाज करत असताना फक्त सहकारी वकील किंवा आपल्या एकट्याच्याच अभ्यासावर आपण यशस्वी नाही होऊ शकत. त्या अनुषंगानं आपल्यावर प्रभाव निर्माण करणारे न्यायाधीश किंवा सहकारी वकील बांधव किंवा आपण ज्युनियर असताना आपण अनेक सिनियर लोकांना पाहिलेलं असतं की ज्यांना पाहून आपण शिकतो. अशा अनुषंगानं आपला काय अनुभव आहे? वकिलांच्या बाबतीत जर म्हणायचं असेल तर तसा मी भाग्यशाली आहे. मी सोनी साहेबांकडे जेव्हा काम करत होतो तेव्हा सोनी साहेबांची अशी आख्यायिका होती की सोनी साहेब म्हणजे रेडी रेकनर होते. कुठल्याही संकट आलं, कुठलाही प्रॉब्लेम आला, फक्त टेबलवर जाऊन सोनी साहेबांना म्हणायचं. सोनी साहेबाजवळ त्या काळामध्ये किमान 1000 सायटेशन्स पाठ होते पेज नंबर सहित. आणि आपण गेलं आणि साहेबांना म्हणली, साहेब मला हा प्रॉब्लेम आला आहे, आणि त्या प्रॉब्लेमचं निराकरण 1-2-3 मिनटामध्ये व्हायचं. माझ्या साहेबाशिवाय गुरुवर्य होते, तुमचे औंडेकर साहेब होते, गंगाधरराव औंडेकर देशपांडे, सिव्हिलमध्ये मास्टर होते, शर्मा साहेब होते, नंतर जिंतूरकर साहेब होते, नंतर दैठणकर साहेब होते, पोंडुळकर साहेब होते. या सर्वांनी वेळोवेळीचं मार्गदर्शन केलंच. परंतु परभणीमध्ये वकिली करण्याचा, कारण मी काय माझ्या ज्युनियरशिपमध्ये परभणी व्यतिरिक्त इतर स्टेशन्सला देखील मी जात होतो. मी त्यावेळेस परळी जात होतो, तुमचं अंबेजोगाई जात होतो, परतूर जात होतो. मी तिथल्या सगळ्या वकील मंडळींचा अभ्यास केलेला आहे. परभणी वकील संघामध्ये जी सिनियर मंडळी मार्गदर्शक आहे अशी मंडळी दुसऱ्या ठिकाणी कुठेही तुम्हाला सापडणार नाही. उलट पक्षी तुम्हाला परळी, अंबेजोगाई आणि परतूरचे मला अनुभव असे आलेले आहेत की जिथं एखाद्या वकिलाला माहिती असताना देखील ते मार्गदर्शन करणार नाहीत आणि चुकीच्या गोष्टीला जास्त प्रोत्साहन देणार. पण परभणी वकील संघामध्ये तुम्हाला अनुभवच माझा सांगायचा म्हटलं तर एक प्रकरणामध्ये मी जेव्हा इंडिपेंडंट झालो तेव्हा मला एक प्रॉब्लेम क्रिएट झाला आणि माझ्याविरुद्ध सोनी साहेबच होते. मी त्यांना माझा प्रश्न विचारला. सोनी साहेबांनी मला ते विरुद्ध आहेत, मी सांगू शकणार नाही असं न सांगता पूर्ण कायद्याचं मार्गदर्शन मला त्यावेळेस केलं आणि ही माझ्यासाठी माझ्या आयुष्यातली फार अभिमानाची पर्वणी आहे. तसंच न्यायाधीश देखील काही वेळेस प्रभावी ठरतात की ज्यांच्यासमोर आपण काम करताना एक तयारीनं जावं लागतं. असे काही न्यायाधीशांचे अनुभव? न्यायाधीशांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर माझ्या नजरेत 2 न्यायाधीश आहेत. एक न्यायाधीश आहेत आपल्याकडे ज्युनियर डिव्हिजन म्हणून वानखेडे साहेब होते. वानखेडे साहेबांचा अभ्यास खूप होता आणि त्यांनी कामकाज करत असताना स्वतःहून वकिलांना काही क्युरी विचारायच्या की या वकिलाचा अभ्यास किती आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर कामकाज करताना पूर्ण तयारीनिशी जावं लागत होतं. किंबहुना तुम्हाला CPCचे इव्हिडन्स ॲक्ट अँड मेजर ॲक्टचे पुस्तकं सोबत ठेवावे लागत होते, कारण त्यांना प्रत्येक प्रोव्हिजन पाठ होती. त्यांनी विचारलं की एका सेकंदात खालचं पेज बघून आपल्याला सांगावं लागत होतं. आणि दुसरा जर माझा अनुभव आहे तर जोशी फालके मॅडमचा एक चांगला मला अनुभव आहे. त्यांनी देखील त्यांचं कामकाज इतकं व्यवस्थित होतं, म्हणजे वकिलांच्या बाबतीत तर ते न्यायाधीश कमी आणि मित्र जास्त होत्या. कोणताही वकिलांचा प्रॉब्लेम असला तर डायसवर त्यांना सांगायचा, ते 10 मिनटाच्या आत सॉल्व्ह होत होता. आणि कामकाजाच्या बाबतीत त्यांच्या इतकं प्रॉम्प्ट कोणीही नव्हतं. आज जर त्यांनी आर्ग्युमेंट ऐकली की तुम्हाला जी तारीख दिली त्या तारखेला जजमेंट येणार आणि जजमेंट आपण आर्ग्युमेंट, कारण कसं असतं सबस्टेन्शियल प्रॅक्टिसमध्ये लक्षात येते की आपल्या प्रकरणामध्ये मेरिट्स किती आहेत आणि युक्तिवाद करताना कोर्टाने विचारलेल्या क्युऱ्या आणि आपल्या केसचं मेरिट याचा विचार करून आपल्याला एक गोष्ट कळते की याच्यामध्ये आपला अपील मंजूर होणार का नामंजूर होणार, आणि तशाच प्रकारचे निर्णय तिथे येतात. तेव्हा आपल्याला कामकाज करण्याचा इंटरेस्ट तयार होतो. म्हणून मी तरी स्वतः दररोज एक सकाळी अपील चालवत होतो त्यांच्याकडे, आणि पक्षकाराला बाहेर आल्यानंतर मी आधीच निर्णय द्यायचो, बहुतेक तुझा अपयश येईल बरं का, अपील तुझं नक्कीच डिसमिस होईल, आणि तशाच पद्धतीचे निर्णय यायचे. बरं सर, सध्याची न्यायालयीन परिस्थिती आणि त्यातील आव्हाने याच्याकडे आपण कसं बघता? कारण सध्या डिजिटल टेक्नॉलॉजी, ई फायलिंग,
कमी मॅटर्स आहेत, वेगवेगळे फोरम तयार होतात, या अनुषंगाने ट्रायल कोर्टातल्या वकिलांसाठी काय आव्हाने आहेत? नाही, माझ्या मते नाही का की दोन्ही बाजू समजून घेणं अत्यंत गरजेचे आहेत. वकिलांनी कामकाज करत असताना अभ्यासपूर्ण कामकाज करणं हे पण वकिलांसाठी गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खंत अशी आहे की सध्याची ज्युडिशियरी ही सिव्हिलच्या बाबतीत अत्यंत निगेटिव्ह आहे. दिवाणी प्रकरणं चालवावेत असं कोणत्याही न्यायाधीशाला मनातून वाटत नाही आणि ही फार मोठी खंत आहे. आणि कदाचितच माझ्या मते दिवाणी प्रकरणे लवकर हाताळल्या न्यायालयामध्ये जात नाहीत आणि म्हणून किंबहुना या लिटिगंटचं न्यायव्यवस्थेवरचा दिवसेंदिवस विश्वास कमी होत चालला आहे आणि प्रकरणे दाखल करण्यासाठी त्यांची देखील टाळाटाळ होत आहे. आणि बाहेरचे माध्यमं आता पुढे जात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ते त्यांच्या प्रकरणाचा निपटारा करत आहेत. त्याच्यामुळे माझं असं मत आहे की जोपर्यंत न्यायव्यवस्थेमध्ये दिवाणी प्रकरणाबद्दल कुठला तरी एक प्रकारचा साचा, एक प्रकारचं मार्गदर्शन वरतून हायकोर्टातून सुप्रीम कोर्टातून येत नाही, तोपर्यंत दिवाणी प्रकरणामध्ये काही बदल होईल असं मला काही वाटत नाही. उलटपक्षी दिवसेंदिवस काम निश्चितच कमी होणार. तुम्ही खालच्या कोर्टामध्ये जर पाहायला गेले तर कितीतरी दिवाणी प्रकरणे विनाकारण प्रलंबित आहेत. एखादा छोटासा आदेश जरी द्यायचा असेल तर त्याच्यासाठी 5-5, 6-6 तारखा आहे तसंच प्रकरण प्रलंबित राहतं. न्यायालयाकडे विचारायला गेलं तर न्यायालय म्हणते की आमच्याकडे फौजदारीचं काम आहे, मी दुसऱ्या प्रकरणामध्ये आहे, पुढच्या तारखेला ऑर्डर करतो. पूर्वीच्या काळामध्ये असं होत नव्हतं. न्यायालयाने जर शब्द दिला की मी हे प्रकरणामध्ये उद्या आदेश पारित करतो तर निश्चितच आदेश पारित होता. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. न्यायालय सांगतं उद्या करतो आणि नंतरच्या 10 तारखेपर्यंत काहीही त्याच्यामध्ये बदल होत नाही. किंबहुना वरिष्ठ न्यायालयीन व्यवस्था या छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देखील देत नाही. आजही आपण जिल्हा न्यायालयामधली जर परिस्थिती पाहिली तर ती काही फार वेगळी नाही. फौजदारी प्रकरणामध्ये न्यायालयाने दिवसभर स्वतःला गुंतवून घेतलेलं असतं. सिव्हिलचे वकील येतात, साहेब प्रकरण आहे ते आज नाही तारीख घेऊन जा म्हणून हे मोकळे होतात. किंबहुना आर्ग्युमेंट झाल्यानंतर देखील अपिलामध्ये लवकर निर्णय पारित होत नाही, हे दुर्दैव आहे. आणि आज तर ही समजा परिस्थिती आहे. कमी जास्त प्रकरणे हे उच्च न्यायालयामध्ये देखील असंच होत आलं आहे. म्हणून पूर्ण ही ज्युडिशियल सिस्टीम जोपर्यंत बदल होत नाहीत तोपर्यंत मला तरी वाटत नाही की सिव्हिलला काही चांगले दिवस येतील. तरी किती जरी कठीण परिस्थिती असेल तरी कामकाज तर करावंच लागेल. आपल्या प्रदीर्घ अनुभवापासून, जुन्या काळापासून आजपर्यंतच्या डिजिटल टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपण नवीन होऊ घातलेल्या ज्युनियरला काय संदेश द्याल की त्यांनी कसं अपग्रेड व्हावं की जेणेकरून त्यांचं उर्वरित येऊ घातलेल्या ज्युनियरना वकिलीमध्ये यश येईल किंवा त्यांना एक परिपक्वता येईल की चांगला वकील म्हणून ते ख्यातनाम होतील? एक पहा, वकिली व्यवसाय सुरू करताना प्रत्येक ज्युनियर्सनी आज काय न्यायालयीन परिस्थिती आहे याचा कधीच विचार करायचा नाही. त्यांनी स्वतः पॉझिटिव्ह राहायचं. आपण आपलं कामकाज करणं, जे आपल्या हातात आहे त्या गोष्टी आपण करायच्या. न्यायालयीन व्यवस्थेला निगेटिव्ह गोष्टी ग्राह्य धरून तुम्ही तुमचं कामकाजामध्ये दिरंगाई करू नका. तुम्ही प्रकरणामध्ये वेळेवर हजर राहा. प्रत्येक स्टेजेस त्या तारखेला कंप्लीटच झाल्या पाहिजे याचा निर्धार जवळ ठेवा. तुम्हाला या व्यवसायामध्ये प्रचंड संकट आहेत हे ग्राह्य धरून तुम्ही त्याच्यात उडी मारलेली आहे. त्याच्यामुळे त्याचा विचार न करता या संकटातून तुम्हाला दूर कसं जाता येईल ते बघा. कारण मी असा अनुभवलेला आहे आणि तुम्हाला विशेष कामकाज करताना मी एक शर्मा साहेबांचा तुम्हाला अनुभव सांगतो की ज्युनियर्सनी ते लक्षात ठेवायला पाहिजे. शर्मा साहेबांचं मत होतं की एखाद्या वकिलाकडे तहसीलचं देखील प्रकरण आलं तर त्या प्रकरणासाठी त्यांनी इन्कार करायचा नाही. कारण कसं आहे की प्रत्येक प्रकरणामधून तुम्हाला शिकायला मिळतं. त्याच्यामुळे हे प्रकरण मला नको, मी हे करणार नाही, मी त्या डेप्टी कलेक्टरकडे जाणार नाही. कमीत कमी दिवाणीच्या वकिलांनी तर असं करूच नाही. प्रत्येक प्रकरण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे असं ग्राह्य धरून आणि प्रत्येक प्रकरण आपलं आहे याचा विचार करून ते प्रकरण चाललंच पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं की छोटे प्रकरणं असतात,
त्याच्यामधून फीस कमी येते, माणसाजवळ कुठंतरी आपल्याला असं वाटते की आज आपला दिवस चालला या प्रकरणामध्ये, परंतु त्या प्रकरणामधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं आणि हा शेवटी व्यवसाय आहे. तहसीलमधलं एक प्रकरण तुम्ही चालवतात जे तुमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं नसतं, परंतु तुम्ही जिंकल्यानंतर तो लिटिगंट गावामध्ये जातो आणि सांगतो की फलाण्या वकिलांनी माझं काम केलं आणि ते चांगलं केलं. ही तुमची खरं पाहिलं तर ही मालमत्ता आहे, ही प्रॉपर्टी आहे आणि याच्यातून तुम्हाला निश्चितच भविष्यामध्ये प्रचंड प्रकरणं येऊ शकतात. म्हणून वकिलांनी चिकाटी ठेवणे, वकिलांनी प्रॉम्प्ट राहणे आणि कुठल्याही गोष्टीचा म्हणजे कोणताही चान्स येऊ, एक लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये चान्स हा फक्त एकदाच येतो. वेळ ही एकदाच येते, ती वेळ पुन्हा येत नाही. एखाद्या प्रकरणामध्ये साक्षीदार आला, अरे हा छोटा आहे मी घेत नाही, दुसऱ्याला घ्यायला सांगा, चुकीची पद्धत आहे. तुम्हाला चान्स मिळाला, तुम्ही तो घ्या, कारण त्यातून तुम्हाला निश्चितच काही ना काहीतरी शिकायला मिळतं आणि हे ध्येय समोर ठेवून तुम्ही वकिलीमध्ये जा. न्यायालयीन कामकाजाबद्दल आजच्या न्यायालयीन परिस्थितीचा कुठलाही विचार न करता आपण आपल्या पद्धतीनं कामकाज केलं आणि विशेष मी यापूर्वीच सांगितलं की डिजिटल प्रणाली, डिजिटल मीडिया तुम्ही तर विचारात घेतला तर निश्चितच तुमचं कामकाज चांगल्या पद्धतीचं होईल आणि तुम्ही एक नामांकित वकील म्हणून त्या ठिकाणी तुम्ही निश्चितच पुढची वाटचाल करताल. वकिली व्यवसाय तर झालाच, वकिली व्यवसायामधून वेळ मिळणं हे खूप जिकिरीचं आहे. अशा परिस्थितीत देखील आपण काही छंद किंवा आपल्याला असलेली आवड आपण जोपासली जी आम्हाला आपण सांगू शकाल? हे पहा, वकिली व्यवसायामध्ये एक निश्चित आहे की वेळ नसते. पक्षकार सकाळी तुमच्याकडे ऑफिसला, दिवाणी वकिलीमध्ये तर पर्टिक्युलरली तुम्हाला ऑफिस ठेवावं लागतं. सकाळची वेळ असते, तिथं तुम्हाला पक्षकार येतात, त्यांच्याकडे तुम्हाला त्यांच्या फाईल्स पाहणं असतात, दिवसभर कोर्टातलं कामकाज असतं, संध्याकाळी पुन्हा तुमच्याकडे पक्षकार येतात. परंतु याही सगळ्या परिस्थितीमधून तुमची जर प्रकृती चांगली असेल, तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं असेल तर येणाऱ्या कितीही पक्षकारांचं लोड तुमच्यावर येणार नाही. म्हणून माझं जे वैयक्तिक मत आहे की तुम्ही सकाळी फिरायला जाणे, व्यायाम करणे, जे मी माझा हा छंद पूर्वीपासून जोपासलेला आहे. मी मागच्या जवळपास 20 वर्षापासून कधीही सकाळी 5 नंतर झोपलेलो नाही. मी बरोबर 5च्या आधी उठून फिरायला जातो, व्यायाम करतो आणि त्याच्यानंतर माझं दिनचर्या करतो. प्लस माझा असाही छंद आहे की मला नवीन गोष्टीमध्ये फार आवडतात. म्हणजे कुठं गावाला जाणे असेल, कुठल्या एखाद्या व्यवसायाच्या माध्यमातून कुणाच्या दुकानावर जर गेला असेल तर तिथं मी चिकित्सा करत असतो आणि त्याच्यातून तुम्हाला निश्चितच ज्ञान मिळतं आणि हे वकिली व्यवसायासाठी फार गरजेचं आहे. म्हणून पहिल्यांदा तुम्ही तुमची प्रकृती सांभाळा, प्रकृती चांगली करा. येणारे संकटनं झेलण्यासाठी तुमच्याजवळ शक्ती मिळायला पाहिजे. मी जे जोपासला आहे असा कोणताही एक छंद वकिलाकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. सर, नवीन जे विद्यार्थी दशेमध्ये आहेत, जो आपला पॉडकास्ट पाहतात, त्यांच्यासाठी आपल्याला काय सांगता येईल की वकिली क्षेत्रामध्ये किती आव्हानं आहेत की त्यांनी वकिली क्षेत्रात यावं की त्यांनी दुसरं काय क्षेत्र निवडावं? या अनुषंगानं आपण एक 44 वर्षाच्या अनुभवामधील आपला अनुभव काय स्वरूपात मांडता येईल? नाही, माझं तर मत आहे की वकिली व्यवसायासारखा असा कोणताही व्यवसाय आपल्याकडे नाही. या वकिली व्यवसायाकडे केवळ व्यवसाय म्हणून नवीन पिढीनं पाहू नये. मी माझ्या अनुभवातून सांगतो, वकिली व्यवसायामध्ये तुम्हाला सर्व स्तरावरचं शिक्षण आणि मार्गदर्शन मिळतं. वकील हा चांगला डॉक्टर देखील असतो, वकील हा चांगला वैज्ञानिक देखील असतो, वकील हा चांगला मार्गदर्शक अथवा शिक्षक देखील असतो. तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण द्यायचं असेल तर आपल्याकडे जर एखाद्या व्यवसायाच्या माध्यमातून एखादं प्रकरण आलं तर व्यवसायामध्ये तुम्हाला रेकॉर्ड कसं मेंटेन करायचं, त्यांचे नगदीचे व्यवहार कसे होतात, उधारीचे व्यवहार कसे असतात, हे सगळं तुम्हाला माहिती असेल तर त्याचं तुम्ही प्रकरण चालवू शकतात. एखाद्या क्रिमिनल मॅटरमध्ये एखाद्या इंजुरीबद्दल डॉक्टर तुमच्याकडे आला असेल तर उलट तपासामध्ये तुम्हाला ते वैद्यकीय ज्ञान असेल तरच त्याला तुम्ही उलट तपास करू शकतात. म्हणून वकिली व्यवसाय हा एकच व्यवसाय असा आहे जेणेकरून तुमचं वय जरी वाढलं असेल
तर तुम्हाला वेळोवेळी नवीन काही शिकण्याची जिज्ञासा निर्माण होती. म्हणून केवळ तुमचे 40 वर्ष 44 वर्ष जरी झाले असतील, तुम्ही आज देखील तितक्याच उमेदीनं तितकं तुम्ही काम करू शकतात. नवीन वकिलांच्या बाबतीत तर माझं स्पष्ट मत आहे की त्यांनी आमच्यासारख्या सिनियर वकिलांचं अनुभवाचं हे त्यांनी मार्गदर्शन सातत्यानं घेतलं पाहिजे आणि कुठलेही त्यांचे प्रश्न असतील ते स्वतःच्या डोक्यानं त्याचं ते सॉल्व न करता ते चर्चेमधूनच आणि वकिलांचे ओपिनियन त्यांचे एक्सपिरियन्स घेऊनच केले पाहिजेत आणि तरच त्यांना पुढील वाटचाल सुखकर आणि सोयीची होईल. धन्यवाद सर. तर हे होते ॲडव्होकेट राजेंद्र सराफ, ज्यांनी फक्त वकिली व्यवसायच नाही तर वकिलीसोबत वकिलांनी स्वतःचं स्वास्थ्य सांभाळणं देखील किती महत्त्वाचं आहे असा संदेश आपल्याला दिला आहे, जो नक्कीच आपल्या सगळ्यांच्या उपयोगात येणार आहे. धन्यवाद. धन्यवाद.